काय होत आई, नवीन शेळी घेतली का काय? अहो घेतली कशाची, काल दिली माझ्या भावाने रक्षाबंधनला गिफ्ट म्हणून. रक्षाबंधनला शेळी? वा वा वा, माझा भाऊ तर कोंबडी पण देत नाही. तुमचा भाऊ लय मोठ्या मनाचा आहे, चांगली शेळी गिफ्ट देतो. शेळी चांगलंय बाबा, बरं आहे तुमचं. हा मग माझा भाऊ लय मोठ्या मनाचा आहे, नशीब लागतं असं भाऊ मिळायला. हो मग काय तर. बरं चला येत्या. होय ग अक्षदा, काय म्हणत होते माझी धाकटी जाऊबाई? अहो काय नाही, ती सांगत होती तिच्या भावाने रक्षाबंधनला तिला शेळी गिफ्ट दिली म्हणे. आणि आमचं भाऊ काय एक साडी घ्यायची म्हणलं तर 4 वेळा त्याच्या बायकोला विचारतोय. अगं कशाचं काय अक्षदा, तिच्या पण भावाची तशीच परिस्थिती आहे. पण आमचं काय झालंय माहितीये का, आमच्या ह्या एकत्र फॅमिली आणि त्यात तिचा मालक आहे कारभारी आणि माझा मालक काय ग रानात काम करतो. तिचा मालक कारभारी असल्यामुळे तिच्याजवळ पैसे असतात. ती काय करते माहितीये का, तिकडून पैसे घेऊन जाते आणि तिकडून तर वस्तू घेऊन येते आणि भावाचं नाव सांगते. कशाचं काय खरंय तिचं? होय असं आहे बाई. हो अगं तसंच आहे. त्यात काय झालंय माहितीये का, मी आहे थोरली आणि ती आहे धाकटी. कुणाजवळ काय म्हणायला गेलं तर लोक मलाच म्हणतात, तू आहे थोरली, तुला समजून घ्यायला काय होतंय. आणि काय होतं माहितीये का, एकत्र राहिल्याने प्रगती वाढते, म्हणून सगळं गप्प बसून ऐकून घ्यायचं. अगं हो बरोबर आहे ताई, एकमेकींना घेतलंच पाहिजे ना समजून. चालतं मी येते. हा, कुटुंब टिकवण्यासाठी बऱ्याच गोष्टी नजरेआड कराव्या लागतात, तेव्हाच कुटुंबाची प्रगती होते.